आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रवक्ते प्रशांत पवारजी. प्रशांत भाऊ, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील निवडणुकीबाबत अनिल देशमुखही त्याबाबत बोलले. तुमचं काय मत आहे? नाही, आता असं आहे की अजितदादा पुणे, पिंपरी आणि चिंचवड या तिन्ही महानगरपालिकेमध्ये स्वतः दादांची ताकद आहे, राष्ट्रवादींची ताकद आहे. त्याच्यामुळे असं काहीही कुठं नाही आहे. काहीतरी हे विरोधक जे या पद्धतीनं ह्या बातम्या पसरवून राहिले त्या बातम्या फार चुकीच्या आहेत. आम्हाला बदनाम करण्यासाठी हे करत आहे म्हणजे ज्या पद्धतीनं त्या बातम्या. आता मी थोडा वेळ पहिले तुमच्याच चॅनलला बघितलं की सुप्रियाताईंनी सांगितलं की दादांनी तर आम्हाला अजून प्रस्तावच नाही दिला. पण दोन्ही राष्ट्रवादी जर उद्या एक होत असतील म्हणजे या इलेक्शनपुरती तर त्यात काही वाईट नाही, वावगं नाही आहे. पण अजून प्रस्ताव कोणीच कोणाला दिलेला नाही. तर ह्या पद्धतीनं राष्ट्रवादी पक्षाची इमेज खराब करण्याचं प्रयत्न बाकीचे लोक करत आहे. आम्ही राष्ट्रवादी पक्ष हा काँग्रेसबरोबर युती करणारच नाही आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत नाही, अजून प्रस्तावच नाही झाला ना, काहीच नाही आलं तर कसं काय आम्ही म्हणणार? कारण की आम्ही महायुतीत लढून राहिलो. महायुतीत मैत्रीपूर्ण लढू शकतो आम्ही, पण महायुतीच्या बाहेर जाऊन लढण्याचं असं काही आमच्याजवळ कोणाचाच प्रस्ताव आलेला नाही. आणि प्रस्ताव येईल त्यावेळेस आम्ही सांगू ना. अशी चर्चा आहे की शरद पवार गट आणि अजितदादा गट हे शरद पवार यांच्या नेतृत्वात या सगळ्या निवडणुका लढणार एकत्र येऊन. नाही, असं अजून कुठेच काही आलेलं नाही आहे. आणि असा प्रस्ताव आला असता तर नक्कीच आम्हाला त्या विषयात तुम्हाला अजून एक सांगतो, हा संपूर्ण प्रचार खोटा आहे. आणि हा जो कोणी कपोल कल्पित तथ्यहीन हा प्रचार आहे. जर स्वतः ताई म्हणून राहिल्या की मला अजून आलंच नाही काही, तर मग आता कोणीतरी म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादांचा आणि काँग्रेस हे मिळून लढणार आहे. याच्यात काही अर्थ आहे का या गोष्टीमध्ये? तुम्ही आता कोणासोबत स्टँड काय राष्ट्रवादीचं, म्हणजे घोळ काय चाललाय नेमका? तुम्ही राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत लढताय, तुम्ही काँग्रेससोबत लढताय, काय चाललं? आम्ही काँग्रेससोबत वगैरे लढत नाही. आम्ही महायुतीमध्ये आहे, महायुतीबरोबरच लढणार आहे आणि महायुतीबरोबर मैत्रीपूर्ण लढू शकतो. स्वतंत्र लढतो तिथे पुण्यामध्ये. नाही, अजून कुठेच काही झालेलं नाही आहे. आणि तुमच्या माहितीकरता सांगतो, जर पुणे, पिंपरी चिंचवड इथं जर उद्या अजितदादा ह्या विषयावर बोलणारच आहेत. जर मैत्रीपूर्ण लढत होत असेल तरी बोलतील, किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या बरोबर करत ते सुद्धा बोलतील. ते काही चर्चा नाही असं म्हणतो. अजूनपर्यंत काही चर्चा नाही. सुप्रियाताईंनी सांगितलं की माझ्याकडे कोणताही प्रस्ताव अजून आमच्याकडे आलेला नाही आहे. तुमच्याकडेही प्रस्ताव नाही आला? आमच्याकडे सुद्धा अजून प्रस्ताव नाही आलेला आहे. पण आम्ही महायुतीत आहे, होऊ शकतं आम्ही महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत करू शकतो. शेवटचा प्रश्न माझा, तुम्ही म्हटलं की हा राष्ट्रवादी अजितदादा गटाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. याच्यात बदनामी कसली? दोन राष्ट्रवादी एकत्र येत निवडणूक लढणार आहे पवार साहेबांच्या नेतृत्वात. राष्ट्रवादी एकत्र येण्याचा विषय नाही आहे. हा विषय आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी लढत आहे म्हणून. हा जो काही मीडियाच्या माध्यमातून जो प्रचार होऊन राहिला हा चुकीचा प्रचार आहे ना. ह्या लोकांची दिशाभूल करण्याचा प्रचार आहे. त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांची काँग्रेसबरोबर कधीही 1% कुठे युती करणार नाही आहे आणि याच्यावर काही विश्वास ठेवू नका. खूप धन्यवाद. राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रवक्ते म्हणतात प्रशांत पवारजी की अजून आमच्याकडे शरद पवार गटाकडून कुठलाही प्रस्ताव नाही आणि आम्ही महायुतीत मैत्रीपूर्ण लढत लढू, परंतु काँग्रेससोबत निवडणूक लढणार नाही. कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.